तर सोयाबीन खरेदी केंद्रासाठी पैसे द्यावे लागतात। अधिकारी 4 ते 5 लाख रुपये मागतात। सत्ताधारी आमदार बबनराव लोणीकरांनी हा आरोप केलाय। खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होतोय असंही लोणीकरांनी म्हटलेलं आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की यावर्षी आपण सोयाबीन खरेदी केंद्र काही प्रमाणात चालू केले आहेत। आजच्या तारखेतही काही बाजार समित्या आहेत, काही शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्रासाठीचे प्रस्ताव DMOच्या मार्फत शासनाकडे पाठवलेले आहेत। त्याला लवकर मान्यता मिळत नाही। मान्यता देताना काही अधिकारी पैसे मागतात, अशा प्रकारची लेखी तक्रार 4 लाख रुपये मागतात, अशा प्रकारची लेखी तक्रार आष्टी येथील शेतकरी कंपनीच्या लोकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत।